आणि तुम्ही हा ड्रेस बघा यार, 300 रुपयांमध्ये एवढी छान क्वालिटी, मस्त, इतकं सॉफ्ट आहे, अजिबात गरम होत नाही. एम साईज मध्ये मागवला होता, एम साईज मला परफेक्ट आलेली आहे. आणि ह्याच्यात दुपट्ट्याने ना ह्याला खरंच 4 चांद लागलेले आहेत, कारण की मला खूप जास्त आवडलाय. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान, मस्त आणि मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आता मी 9:45 वाजता रात्रीचे व्हिडिओ स्टार्ट करते, बिकॉज मला वाटलं तुम्हाला एक शेअर करावं माझं शूटचं किंवा कसं शेड्यूल असतं ते. थोडंसं अवताराकडे इग्नोर करा, बिकॉज मला आता हॉल व्हिडिओ शूट करायचा आहे. म्हटलं आताच टाईम आहे, कारण की हे आणि ह्यांचे भाऊ कुठेतरी बाहेर गेलेले आहेत, ते येतील अर्ध्यावर तासात. तेवढ्या वेळात मला माझं शूट करून पॅकअप करायचं आहे, कारण की मला दिवसभर अजिबात वेळ भेटत नाही आहे. ते काय आहेत सुद्धा मी पुढे सांगतेच तुम्हाला. आणि आता माझ्या ड्रेसकडे सगळं इग्नोर करा, कारण की स्वयंपाक, भाजी, पोळ्या, म्हणजे पोळ्या तर नाही पुरणाच्या, म्हणजे पोळ्या म्हणजे चपात्या, आम्ही पोळ्या म्हणतो, त्यानंतर चपात्या वगैरे, ते पीठ किंवा पाणी वगैरे लागून ड्रेस खराब झाला थोडासा. सो आता चेंजेस करणार आहे. म्हटलं त्याच्या आधी मेकअप वगैरे करून घ्यावं. आता स्किन प्रेप नाही केली अजून, फक्त फेस वॉश करून बसली आहे मी. जेवण करून बसले होते, तर म्हटलं चला तुमच्यासोबत सगळं काही शेअर करते. पहिले मी मेकअप करून घेते पटपट. मी एखाद्या वेळेस मॉइश्चरायझर लावायला विसरते, पण सनस्क्रीन बिलकुल पण नाही विसरत, का काय माहिती. आणि जर तुम्हाला कोणते प्रोडक्ट हवे असतील ना, तर मी ते टॅग करून देते, तुम्ही तिथं बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. सो मी आता येणार रेडी होत होत तुम्हाला बोलते. आणि मी शूटच्या वेळेस ना एकदम हेवी मेकअप अजिबात करत नाही, एकदम लाईट वेट मेकअप करते, बिकॉज आहे ना पॅची आणि केकी लुक अजिबात आवडत नाही. आपण मेकअप छान करतो, सेटल पण दिसतो माझा मेकअप, पण नाही का कधी कधी असं खूप हे होतं, इरिटेशन होतं. त्यामुळे मग मी साध्या ह्याच्यासाठी टिंट वापरते. हा आहे विशकेअरचा, ह्याला काहीतरी लागलंय, विशकेअर फ्यूड सनस्क्रीन आहे, विशकेअरचा टिंट आहे. ही सनस्क्रीन टाईप पण वर्क होतं हे, आणि हे इतकं भारी कव्हरेज देतं ना, खूप मस्त. जर तुम्हाला हवं असेल तर मी प्रोडक्ट टॅग करते, तुम्ही तिथून बाय करू शकता. खूप मस्त आहे, खूप. एक एक डॉट लावला ना तरी पुरेसा होतो. आणि ह्याला आहे ना ब्लेंडरनी ब्लेंड करायची अजिबात गरज लागत नाही, बघा खूप मस्त. आणि ह्याला ना 5 ते 10 मिनिटं झाले ना, त्याच्यानंतर आणखीन चेहरा छान दिसतो. आता सध्या ब्लश नाही लावत, लिपस्टिकनेच काम चालवणार आहे. लिप लाईन, छान दिसते ना. 2 मिनिटात मेकअप केलाय फक्त. आता पावडरने लॉक वगैरे करते. पावडर कुठे आहे? बाहेर तिकडे कपाटात, त्याच्याआधी टिकली लावते. एवढी घाई करावी लागते ना मला. आणि आमच्या आहुंचं म्हणणं असं असतं की मी जेव्हा बाहेर जातो ना, तेव्हा तू तुझी शूटचे कामं आवरत जा, मी असताना अजिबात नाही करायचे. सो त्यामुळे ना मी एकदम फास्ट आवरून घेते. आणि आता मी आंबाडाच बांधणार आहे सध्या तरी, कारण की प्रचंड परत एकदा गरम व्हायला लागले, आणि केसामध्ये इतकं गुंताय ना, खूप जास्त गुंताय. मस्त झाला यार मेकअप 2 मिनिटाच्या आत. सो चला आता मी पटपट चेंज करते, त्यानंतर तुमच्यासोबत सुद्धा आहे ना वाटलंच तर इथेच मी शेअर करते पटपट ड्रेसेस कसे आहेत माझे. 1 मिनिट. तर हे 3 आहेत, मी तुम्हाला आय थिंक एक एक करून दाखवलेत, पण मी इन डिटेलमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवते आता चेंज केल्यानंतर. सो चला मग. त्यानंतर हा आहे फर्स्ट वन. तर ह्याचा दुपट्टा इतका सॉफ्ट आहे, इतका मस्त आहे ना, मला तरी खूप जास्त आवडला.
ओढणीवाले ड्रेस खूप जास्त आवडायला लागले आणि ह्याचं फॅब्रिक इतकं मस्त, इतकं सॉफ्ट आहे, अजिबात गरम होत नाही आहे आणि ना असं शिलाई स्टिचिंग वगैरे. आणि मी हा एम साईजमध्ये मागवला होता. एम साईज मला परफेक्ट आलेली आहे, मागून पुढून बघू शकता. आणि ह्याचा दुपट्टा खूप मस्त आहे, तुम्हाला स्टाईल करून सुद्धा दाखवते. तुम्ही असं सुद्धा घेऊ शकता आणि शिवाय ह्याला 3/4 स्लीव्ह सुद्धा आहेत, बघताय तुम्ही. आणि ह्याच्यावरती इतकी नाजूक आणि मस्त अशी डिझाईन आहे आणि शिवाय नेकवरती सुद्धा आहे ना खूप मस्त डिझाईन आहे, खूपच. आणि ब्रॉड आहे शिवाय नेक, असे छोटे छोटे नेक नाही आहेत, एकदम गळ्याला चिटकून वगैरे नाही आहे, ब्रॉड आहे मस्त. तुम्ही ह्याच्यावरती नेक पीस घातला किंवा मुलींसाठी पण खूप मस्त आहे. आणि ह्याच्यावरती ना जो खाली आहे ना त्याच्यावरती एकदम नाजूक असं बुट्ट्यान टाईप आहे ना वर्क केलेलं आहे. आणि पॅन्ट एकदम सिम्पल आहे, पॅन्ट आपली कॅज्युअल पॅन्टच आहे, खूप मस्त आहे. आणि शिवाय दुपट्ट्यासहित तर खूप छान वाटते, खूप म्हणजे खूपच. सो हा फक्त 300च्या आतमध्ये आहे. 300 मध्ये तुम्हाला 3 पीस कुर्ती भेटणार आहे विथ दुपट्टा, म्हणजे 3 पीस सेट भेटणार आहे. सो तुम्ही 300 रुपये का नको इन्व्हेस्ट करायला. आणि खूप छान फॅब्रिक सुद्धा आणि ह्याची क्वालिटी सुद्धा मस्त आहे. सो चला मग नेक्स्ट दाखवते तुम्हाला आता. आणि याचा तुम्ही फक्त दुपट्टा बघा, इतका मस्त आहे. मला ह्या ड्रेसपेक्षा पण ह्याचा दुपट्टा आवडला. ह्याला इतकी छान आणि नाजूक अशी बॉर्डर आहे, हे बघू शकता. त्रिकोण त्रिकोण आहे, त्याला गोल्डन कलरची बॉर्डर आहे आणि इतका मस्त आहे ना. असे मोठे दुपट्टे खूप छान वाटतात. आणि ह्याचा गळा हा असा आहे, थोडासा ऑड टाईप आहे, पण ह्याचा कलर खूप मस्त आहे. आणि स्टिचिंग आणि फॅब्रिक सुद्धा खूप मस्त आहे, एकदम सॉफ्ट आहे. आता सध्या तरी पावसाळा गेलाय पण उन्हाळा लागला आणि तुम्ही ह्या समरमध्ये, थोडक्यात मान्सून समरमध्ये हा ड्रेस नक्कीच वेअर करू शकता. ह्याच्या हाताला आहे ना एकदम छोटीशी नाजूक अशी बॉर्डर आहे गोल्डन कलरची. आणि ह्याच्या दुपट्ट्याने ना ह्याला खरंच 4 चांद लागलेले आहेत, कारण की मला खूप जास्त आवडलाय. आणि हा सुद्धा 300च्या आतमध्येच आहे. सगळे काही ड्रेस दाखवते ते सगळे काही 300च्या आतमध्ये. आणि ह्याची पॅन्ट आहे ती पण आहे ना फॉर्मल पॅन्टच आहे आणि खूप छान फिटिंग बसलेली. मी हा यस साईज मागवलेली, यस सुद्धा मला परफेक्ट बसलेली आहे. एम सुद्धा परफेक्ट बसली, थोडीशी कमरेमध्ये लूज होत होती पण मस्त होती ती सुद्धा. सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मागू शकता. याच्यामध्ये पण डबल एक्सेल पर्यंत सगळ्या काही साईज अवेलेबल आहेत. त्या ड्रेसमध्ये सुद्धा सगळ्या काही साईज अवेलेबल आहेत. सो तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा, मला तरी खूप जास्त आवडलं. आणि तुम्ही हा ड्रेस बघा यार, 300 रुपयामध्ये एवढी छान क्वालिटी, मला इतका जास्त आवडलाय. हा ड्रेस मी पर्सनली ठेवून घेणार आहे, बिकॉज ह्याची फिटिंग थोडीशी जास्त आहे, थोडासा एक्सचेंज करत, कारण की फिटिंग थोडीशी जास्त आली. मला नाही माहिती, मी एक्सेल नाही, एक्सेल खूप मोठं होतं माझ्यासाठी. मी एस मागवला आहे शक्यतो. एसमध्ये काही काही फॅब्रिक आहेत ना थोडीशी फिटिंग येतात, तर काही काही याला एकदम परफेक्ट येतात. तर हे बघू शकता, इतका छान दुपट्टा आणि दुपट्ट्यावरती इतकं मस्त वर्क केलेलं आहे. तुम्हाला मी जवळून दाखवतेय. बापरे, मी ह्या ड्रेसच्या अक्षरशः प्रेमात पडलेली. आणि नेकला सुद्धा इतकी मस्त डिझाईन आहे, हाताला काही नाही, सिम्पल आहे. परत पॅन्ट पण फॉर्मलच आहे आणि इतका मस्त यार ड्रेस, म्हणजे मला तरी अक्षरशः खूप जास्त आवडलाय. सो जर तुम्हाला बाय करायचं असतील ह्या तिन्ही ड्रेसपैकी कोणताही ड्रेस, तर माझं डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की एकदा चेक करा. परत मी कोणते कोणते नेट मेकअप प्रोडक्ट्स वापरलेले आहेत किंवा टिंट कोणता वापरलेला मी, हे सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि तुम्हाला कसे वाटले ना हे तिन्ही ड्रेस, नक्की मला कॉमेंट करून सांगा. तुम्ही पण माझ्यासारखे या ड्रेसच्या प्रेमात पडला असाल तरी पण मला कॉमेंट करून सांगा. चला मग मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा. भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोवर टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.